डहाणू तालुक्यातील सरावली उपकेंद्रातील गोंधळ उघड. सरकारी डॉक्टर खासगी दवाखान्यात व्यस्त. हाय रिस्क गरोदर महिलांची तपासणीच केली गेली नाही. सकाळच्या ताज्या घडामोडींमध्ये आपण पाहत आहात. पालघर जिल्ह्यातील सरावली उपकेंद्रात गरोदर महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी ठेवलेले शासकीय शिबिर डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे अपयशी ठरले. शिबिरात एकूण 13 हाय रिस्क गरोदर महिलांची तपासणी केली गेली नाही आणि याऐवजी फक्त लसीकरणावरच जोर देण्यात आला. डॉक्टर कुणाल सोनावणे हे उपकेंद्रावर केवळ काही तासांसाठी हजर असतात आणि त्या दरम्यान देखील ते खासगी दवाखान्यात रुग्णसेवा देताना दिसले. या अत्यंत गंभीर परिस्थितीवर प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही आणि यामुळे लोकांचा संताप पाडलाय. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे गरोदर महिलांच्या आरोग्याचा धोका वाढलाय. सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाच्या तुलनेत आरोग्य यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्यास कारणीभूत ठरली आहे. आपल्या पुढील घडामोडींमध्ये या प्रकरणातील गंभीरतेवर अधिक प्रकाश टाकणार आहोत. पगार सरकारचा घेतात मात्र खासगी दवाखाने चालवतात. त्यामुळे सरकारी उपचार इथल्या आदिवासींना मिळत नसून त्यांना खासगीत महागडे उपचार घ्यावे लागतात. हे पालघर जिल्ह्याचं दुर्दैव आहे. याबाबत आम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी यांना फोन करून सदरची माहिती घेतली असता या डॉक्टरांची सेवा समाप्ती प्रस्ताव पालघर जिल्हा परिषद सीओ यांच्याकडे दिला असून यावर लवकरच कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज दिनांक 8 जुलै रोजी इथं सरावली गांधीपाडामध्ये लसीकरण होते, परंतु दर मंगळवारी प्रमाणे एएनसी चेकअप असतो, तरी पण आज डॉक्टर आलेच नाही. हाय रिस्क माता म्हणजे एकूण सरावलीच्या 13 आहेत, तर 13 माता तपासल्या जात नाही आणि जर त्यांना पुढे काही प्रॉब्लेम झाला आणि काय झालं तर सर्व त्याची जबाबदारी कोण घेणार? सर्व काय जर माता मृत्यू झाला, पुढे जाऊन जर त्याचे बाल मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी सर्वस्वी आशांवर ढकलली जाते. जर डॉक्टर सिस्टर नसेल तर मग आशांवरच ही सर्व जबाबदारी का? त्यासाठी आम्हाला उपकेंद्रात डॉक्टर एएनएम पाहिजे. डॉक्टर आहेत पण ते इथे वेळेवर येत नाही. ते त्यांच्या खासगी दवाखान्यात राहतात, जास्त वेळ तिकडेच घालवतात.